ते पाणी भरलेलं असतेच. तर त्यावेळी महाराजांनी या गोष्टी कशा मॅनेज केल्या असतील किंवा त्यांच्या टीमने या गोष्टी कशा म्हणजे एक्झिक्यूट केल्या असतील की इतकी मोठी दगड आपण एकावरती एक रचणं. जशी आत्ता इतक्या मोठ्या टेक्नॉलॉजी लावून आपण ब्रिज बनवू शकत नाही सध्या. तो ब्रिज देखील कोसळतो याच्या 1-2-3 वर्षात. मागल्या 350 वर्षापासून या गोष्टी इथं ॲज इट इज आहेत. दरवाजा पण अजून ॲज इट इज आहे. गोष्टी किती इंटरेस्टिंग आहेत. तर विहीर जी बघता ना तुम्ही, ती विहीर ना ॲक्च्युलीमध्ये गोड पाण्याची विहीर आहे आणि आजूबाजूला अरबी समुद्र खारं पाणी आणि त्याच्यामध्ये गोड पाणी भेटते. तर हे एक आपण हेच म्हणू शकतो की एक चमत्कारच म्हणू शकतो. ते अशा प्रकारच्या गोष्टी आहेत इथं. भाई कैसा लग रहा है अपना अलीबाग का किला? so good, बहुत सही. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. सनसेट. मित्रांनो, आपल्या महाराष्ट्राला सगळ्यात इंटरेस्टिंग असा पार्ट लाभला तो म्हणजे कोकण विभाग. आणि कोकण विभागाच्या साईडला जो समुद्र गेला त्याला आपण अरबी समुद्र असं म्हणतो. त्याच अरबी समुद्राच्या एका ठिकाणावरती आहे आपला अलिबाग. आणि त्याच अलिबागमध्ये मागच्या 90 दिवसापासून मी इथं राहतो अलिबागच्या शेजारी आसपास. आणि आज मला टाइम भेटला की अलिबाग आपण एक्सप्लोर करू. इव्हन आज रविवारी मी अलिबागवरती आलो. तर अलिबागमध्ये तुम्ही बघू शकता की काय अशा प्रकारचं वातावरण आहे जे एकदम बाई कडक आहे. आणि सध्या असा विषय चालू आहे की इथं कुठल्या कसल्या प्रकारची भरती नाहीये. तर पाणी नाही तर तो अलिबागचा जो बीच आहे तो टोटली ओपन झाला आहे. आणि त्या ओपन बीचमुळे तुम्ही बघू शकता की इथं लोकांची गर्दी किती आहे की इथं लोक मोस्टली मुंबईवरून पुण्यावरून लोणावळ्यावरून अशा गोष्टी करून करतात. म्हणजे मोस्टली 150-200 किलोमीटरच्या अंतरावर शनिवार रविवारी फक्त बीचवरती येतात. तर बीच एकदम इंटरेस्टिंग आहे. बीच म्हणण्यापेक्षा अलिबागच एकदम इंटरेस्टिंग आहे. आणि याच अलिबागमध्ये काही गोष्टी अशा म्हणजे इंटरेस्टिंग भेटतात बघायला. जसे की अशा प्रकारचे ज्या राईड्स आहेत ज्याला काय म्हणतो आपण ते टू व्हीलरवाली 4 व्हीलर गाडी, त्या गाडीच्या राईड देखील आपल्याला भेटतात. दुसऱ्या म्हणजे इथं घोडागाडीसारख्या अशा प्रकारच्या पण राईड भेटतात जे तुम्हाला दिसत असतील. त्याचप्रमाणे उंट आहेत आणि वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत वॉटर ॲक्टिव्हिटीज. तर त्या पण आपण एक्सप्लोर करूच. पण माझं एक स्पेशल अट्रॅक्शन असं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी ना 350 वर्षापूर्वी ना एका किल्ल्याची उभारणी केली होती. तो किल्ला म्हणजे आपला कोलाबा किल्ला, ज्याला आपण अलिबागचा किल्ला देखील म्हणतो. आणि त्याच किल्ल्याचा इतिहास एकदम इंटरेस्टिंग आहे. मी पण भरपूर लोकांकडून ऐकला. आणि 350 वर्षापासून तो आज देखील त्याचं समुद्रामध्ये 2 किलोमीटर अंतरावरती अजून ॲज इट इज जसा होता तसाच आहे. तसा होता तसा नाही म्हणू शकत, बट त्या कंडिशनमध्ये तर आहे की जी त्यांनी एक आखणी केली होती किंवा तो जो उभा केला होता ना तसं अजून तसा उभा आहे. त्याला समुद्राच्या लाटा लागल्या असतील, काय पण गोष्टी झाल्या असतील त्याच्याबरोबर तरी पण तो उभा आहे. मला तो एक्सप्लोर करायचा आहे आणि तो एक्सप्लोर करण्यासाठी मी आज निघालो आहे. सध्या वाजल्यात दुपारच्या 4 वाजल्यात आणि वातावरण एकदम ओके. आणि मी त्याच किल्ल्याकडे निघालो आहे ज्याची मी बोलतोय. इथून 2 किलोमीटर आतमध्ये येतो. इव्हन 2 ते 2.5 पण असू शकतो. आणि भरपूर लोक आहेत जिथून बघू शकता की चालत देखील तिथपर्यंत गेलेले आहेत. पण तिथं पोचायचं 1-2 मार्ग आहेत आपल्यापाशी. ज्यावेळी पाण्यानं पॅक असेल ना तर त्यावेळी आपण इथं बोटीने देखील जाऊ शकतो. आणि दुसरा ऑप्शन आहे आपल्यापाशी म्हणजे घोडागाडी. ती बघू शकता अशा प्रकारच्या घोडागाडी जातात जे 200 रुपये इतक्या प्राईस घेतात आणि आपल्याला तिथपर्यंत पोहोचतात. मोस्टली लोक पण इकडे चालले आहेत, हे पण तिकडेच निघाले आहेत. आणि हे वातावरण आहे ना बाई खतरनाक. जो मेन बीच आहे ना तो बीच आहे. आणि त्या बीचच्या जो स्टार्टिंग पॉईंट होतो ना त्या स्टार्टिंग पॉईंटला भरपूर गर्दी दिसतो तुम्हाला की बिकॉज जो मेन एंट्रन्स आहे तिथंच आहे. अलिबागचा लोगो देखील तुम्हाला दिसत असेल. मी झूम करतो तर तो अलिबागचा लोगो आहे. आणि त्याच्या आसपास ना इथं वेगवेगळ्या प्रकारच्या वॉटर ॲक्टिव्हिटीज बोला किंवा बाकीच्या गोष्टी करतात जे अशा प्रकारच्या राईड्स वगैरे ते तिथे भेटतात. आणि तुम्ही बघू शकता की लोक जिथपर्यंत दिसतात तिथपर्यंत लोक तुम्हाला दिसतील. लाईक इथनं 4 किलोमीटर मी अंतरावरती बघतो तिथं पण लोक काहीतरी दिसतात. आणि इकडे पलीकडेच काशीद बीच सुद्धा आहे. इथून पुढे बघता तर समुद्र आपल्याला दिसतो, अरबी समुद्र आहे तो. आणि अरबी समुद्राच्या जस्ट ह्या साईडला ना हा छत्रपती शिवाजी महाराजांनी उभा केलेला आपला महाराष्ट्राचा आणि अलिबागला एक ओळख देणारा असा किल्ला आहे. तो किल्ल्याकडे आपण निघालो आहे. आणि सध्या भरती आवटी नसल्यामुळे त्या गोष्टी नसल्यामुळं बीच देखील एकदम क्लीन आहे. क्लीन म्हणू शकतोस, क्लीन तर आहेच, पण पाणी नसल्यामुळे तुम्ही बघू शकता की आपण तिथपर्यंत जाऊ शकतो आणि बाय रोड जाऊ शकतो. इथं काही लोक तिकडून व्हिजिट करून येत आहेत, काही लोक आता चालले आहेत. आणि आता जे एन्व्हायरमेंट झाले ना लाईक जे ऊन आहे वरनं जे सनसेट होणार आहे आता त्या सनसेटमध्ये ना एक कडक व्ह्यू होतो बीचवरती ना. बीचवरती बघू शकता अशा प्रकारचे डिझायनिंग तयार झाले. आणि डिझायनिंग कोणी तयार केलं नाही तरी नेचरमध्ये गोष्टी झाल्या, त्या नॅचरली गोष्टी आहेत त्या. आणि ह्या दिसायला इतक्या इंटरेस्टिंग दिसतात ना. तुम्ही बघू शकता की जिथपर्यंत बघाल तिथपर्यंत मला बस गोष्टी गोष्टी बघाय. ₹25 तिकीट आहे फक्त. आणि किल्ल्याच्या एंट्रन्सवरती आहे मी.
तर स्टार्टिंगला आपण आतमध्ये जाऊया आणि गोष्टी कशा आहेत ते एकदा डीपमध्ये बघूया. मेन एंट्रन्स आहे आणि बघू शकता दरवाजा पण अजून ॲज इट इज आहे. गोष्टी किती इंटरेस्टिंग आहेत. हा किल्ल्याचा मेन एंट्रन्स आहे आपला आणि इथून आतमध्ये किल्ला होतोय चालू. क्या बोल रहा है मला किती तिकीट आहे बोलतो क्या बोला समजत नाही. मला तुम्ही महाराष्ट्रात किती तिकीट तुला माहिती आहे का त्याला प्राईस किती आहे हा बोलतो त्याला कन्फर्म होतो. तर किल्ल्याच्या आतमध्ये बघू शकता अशा प्रकारचं जे जुन्या प्रकारचं घर आहे ते अजून पण आज आहे. कौलार घर आहे आणि इथं आपल्याला एक विहीर बघायला भेटते. विहीर जी बघता ना तुम्ही ती विहीर ना ॲक्च्युलीमध्ये गोड पाण्याची विहीर आहे आणि आहे का गोड पाण्याची विहीर आहे ना. मी पण आलो का. एक गोष्ट अशी आहे विचार करण्यासारखी इथं टोटली अरबी समुद्र आहे आजूबाजूला आणि अरबी समुद्राच्या वरती एक किल्ला आहे. किल्ल्याच्या आतमध्ये जी विहीर आहे ना समुद्राच्या लेवलपेक्षा तर वरच असेल ती आणि इथं गोड पाणी भेटतं आपल्याला. तर ही गोड पाणी अशी दुसरी गोष्ट आहे की पुढचे 12 महिने गोड पाणी असते. तर ही किती इंटरेस्टिंग गोष्ट आहे की आजूबाजूला अरबी समुद्र खारं पाणी आणि त्याच्यामध्ये गोड पाणी भेटते. तर हे एक आपण हेच म्हणू शकतो की एक चमत्कारच म्हणू शकतो. ते अशा प्रकारच्या गोष्टी आहेत इथं. आपलं खायला पण काहीतरी फळं वगैरे भेटतात. औषध कसं आहे तो एकदा काय अशा प्रकारचे फ्रुट्स वगैरे आहेत. हे काय म्हणतात याला हे वेगळंच दिसायला आहे. कोकणात भेटतं काय ठीक आहे. ठीक आहे थँक्यू. इथं आतमध्ये पण आपल्याला बदमाची झाडं देखील बघायला भेटते जे मोस्टली आपल्या सातारा सांगलीच्या भागात दिसतील ती झाडं इथं पण आहेत. गोळभेंड्याचं पण झाड आहे आणि मित्रांनो किल्ल्यावरती ना काय अशा प्रकारचे जे जुने आहे ना ते बांधकाम देखील अवशेष तुम्ही बघू शकता. ॲक्च्युलीमध्ये काही असतील पूर्वीच्या वेळी घरे वगैरे असतील पण सध्या फक्त मोठमोठ्या भिंती देखील आहेत. इव्हन काही युद्ध देखील झाली होती ह्याच्यावरती तर इव्हन त्याचा परिणाम असू शकतो. हा कधी कधी आधी बघू शकता अशा प्रकारचे इकडं स्ट्रक्चर्स वगैरे ऑलरेडी आहेत आणि भिंत पण अजून मोठ्या आहेत तशा. ह्याच्यामध्ये एक गोष्ट तुम्ही नोटीस केली असेल की प्रत्येक ह्याचा जो भिंतीचा दगड आहे ना तो दगड कमीत कमी 200 किलोच्या खाली तरी एक पण नाही आहे. इव्हन आता हे वाईड अँगलवरती तुम्हाला काय याच्यावर अंदाज लावू शकता तुम्ही बघू शकता. आपला पाय आणि पायच्या 4 पट 6 पट इतका मोठा दगड आहे आणि टोटल दगड काय अशा प्रकारचे आहेत इकडं. आता किल्ल्याच्या बाजूला ना किल्ल्यावरती एक गणेशजीचं मंदिर आहे. जस्ट बाजूला मध्ये ना एक तळ आहे. आता एक विचार करण्यासारखी गोष्ट आहे की किल्ला जो आहे ना समुद्रामध्ये 2 किलोमीटर मध्ये आहे. त्याच्या एरियामध्ये पूर्ण असं समुद्राचं पाणी भरतं खारं पाणी आहे एकदम खारं पाणी आणि त्याच किल्ल्यावरती ना एक आपल्याला गोड पाण्याचं देखील सौर भेटतं बरं का म्हणजे एक साठा म्हणू शकतो आणि ते आज देखील अवेलेबल आहेत आणि ते एकदम गोडमध्ये आहे गोड पाण्यामध्ये आहे. तर कसं पॉसिबल असेल या गोष्टी की आजूबाजूला सगळं खारं पाण्याचं समुद्र आहे आणि त्याच सिस्टीमच्या त्याच्या आतमध्ये
आपलं गोड पाणी बघायला भेटतं. त्याच्यामध्ये आता हे बघू शकता मासे देखील अवेलेबल आहेत आपल्या इथं त्याच्यामध्ये. म्हणजे विचार करायसारखी गोष्ट आहे का नाही, कारण की हे जे पाणी आहे ना हे खालनं पाजून इकडे देखील जाऊ शकते समुद्रात आणि टोटली आटू देखील शकते. तर तसं काहीच गोष्ट होत नाही, बिकॉज त्यातलं पाणी भरतीच्या वेळी हे देखील येत नाही, म्हणजे ते खारं पाणी देखील होत नाही. तरी एकदम विचार करण्यासारखी गोष्ट आहे. कशी कन्सेप्ट बनली असेल की असं जर कन्सेप्ट होत असतील ना तर भाई इंटरेस्टिंग गोष्ट आहे त्या. हा आपल्या किल्ल्याचा जो भाग झाला आणि किल्ल्याच्या भागात आपण नंतर ना मी जरा कडला आलोय आणि इथं जो मला व्ह्यू येतोय का नाही ते तुम्हाला दाखवतो. भाई लोक मी आगीन एकच गोष्ट बोलतोय की हा जे किल्ल्याचा जो स्ट्रक्चर आहे ना त्यात एक देखील दगड बघेल ना तुम्ही, तर दगडाचा तुम्ही साईज फक्त अंदाज लावा. येतात याला ठेवे बाजूला दगडाची साईज लावा 1 2 3 4 म्हणजे मिनिमम 4 बाय 4चा म्हणू शकतो. म्हणजे किती झाले अर्धा 2 फुटाचा 2 बाय 2 फुटाचा एक दगड असेल, जास्त मोठा असेल. त्याचं वजन कमीत कमी असेल 100-200 किलो तरी आरामात असेल, 200 किलोच्या खाली नसणारच आहे. आता एक गोष्ट मला तुम्हाला कळते का बघा की जी समुद्र किनारपट्टी आहे ना इथून 2 किलोमीटर लांब आहे, जिथं कधी कधी म्हणण्यापेक्षा संध्याकाळी आता पाणी चालू होईल. आता इकडं पाणी होईलच चालू, तर ते पाणी भरलेलं असतेच. तर त्यावेळी महाराजांनी या गोष्टी कशा मॅनेज केल्या असतील किंवा त्यांच्या टीमने या गोष्टी कशा म्हणजे एक्झिक्यूट केल्या असतील की इतकी मोठी दगडातून एकावरती एक रचणं, ते स्ट्रक्चर बनवणं आणि इतकं मोठं साम्राज्य म्हणजे उभा करणं, ते पण पाण्याच्या मध्ये. तर जबरदस्त गोष्ट आहे भाई, कारण की आत्ता इतक्या मोठ्या टेक्नॉलॉजी लावून आपण ब्रिज बनवू शकत नाही सध्या. तो ब्रिज देखील कोसळतोय मागच्या 1-2-3 वर्षात. मागल्या 350 वर्षापासून या गोष्टी इथं ॲज इट इज आहेत. तर भाई सॅल्यूट आहे बरं का त्या बांधणाऱ्यांना आणि त्या पुढचा विचार करणाऱ्या त्या लोकांना. ते असं म्हणतात की हा जो अलिबाग आहे, अलिबागवरून एक अशी पहिली खुफी टनल जायची म्हणजे खालनं जायची, तर ती डायरेक्टली रेवदंड्याला त्या समुद्राच्या पलीकडे तिथं निघायची रेवदंड्याला. बहुतेक हे असावे. आतुडी मारून बघायचं धाडस तरी मी काय करणार नाही आहे आणि तुम्ही पण करू नका. जर इथं आला तर जस्ट बघायचं का अंदाज लावून गोष्टी सोडून द्यायचं काम करा. तर आपण लोक खूप इंटरेस्टेड आहेत. सुरुवात केली होती ना त्या दरवाजाच्या जस्ट ऑपोजिट साईडला ना एक दरवाजा आहे आणि त्या दरवाजाला आपण ना असं म्हणू शकतो की तो व्यापाराचा दरवाजा म्हणू शकतो. आणि ते जस्ट तुम्ही बाहेर बघितलं ना तर तुम्हाला टोटली ना अरबी समुद्र दिसेल. ते बघू शकता की अशा प्रकारचं टोटल असं व्ह्यू होतोय. तसं इकडं असा पूर्ण असा भला मोठा अरबी समुद्र आहे. काही बोट्स तर पार्किंग झालेलं आहे, त्या पार्किंग म्हणू शकतोय. आणि इथं काय अशा प्रकारची अरेंजमेंट आहे. ही काय गोष्ट आहे ते आपल्याला पण काय अंदाज नाही, पण दगड तर लावून ठेवले म्हणजे काहीतरी यूज असं 100% नक्की याचा. मे बी तो घोडेबिडे बांधायचं असतील असं म्हणू शकतो आपण. बाकी खतरनाक असा व्ह्यू येतो आपल्याला. कसं वाटतंय भाई, कसं वाटतंय? ओके ओके भाई, कैसा लग रहा है अपना अलीबाग का किला? सो गुड बहुत सही. वेरी इंटरेस्टिंग. सनसेट कैसा लग रहा है? अति सुंदर. ओके, जबरदस्त व्यू आ रहे हैं. मैं महाराष्ट्र से हूँ, यहाँ से अलीबाग से दूर पुणे पता है ना? पुणे से जस्ट आगे सतारा. सतारा बिल्कुल. चैनल का नाम और अनाउंस कर दो. ओके, चैनल का नाम यही कि सूफी इंजीनियर सूफी करके एक जस्ट छोटा सा है, ऐसा कुछ बड़ा नहीं है बट ठीक आहे. मागापासून मागच्या अर्धा तासापासून 1 तासापासून मी किल्ल्यावरती फिरतो ना, तर एकच गोष्ट ओळखत होतो, ते म्हणजे इथं तोफा कुठे दिसत झालेत आणि किल्ल्याच्या ह्या कोपऱ्यावर तिथं स्टार्टिंग होते ना तिथं ही गोष्ट ऑलरेडी आहे आणि
एकदम पॅकबंद अशा पद्धतीने ते सुरक्षित असं ठेवलेले आहेत. आणि ह्या तुम्ही बघू शकता, तोफा आहेत. तर ॲक्च्युलीमध्ये जर लोकेशन बघितलं ना तुम्ही, तर जे अरबी समुद्र आहे, जिथून समुद्रातली जी जहाजा येत जातात, अजून तिथून जहाज पास होतात, त्या सिस्टमला इथं सेट केलं की जसे की जरी कुठली जहाज येत असेल तर इथून डायरेक्ट ऑपरेशन सक्सेसफुल करण्यात येत असेल. तर हे बघू शकता की टोटल मेटल आहे का दगड आहे ते देखील कण झाले, इतकं हार्ड आहे. आवाज नाही काय सोडूनच द्या, आवाज पण येत नाही आहे. आणि एक ह्याच्यामध्ये गोळ भरून इथनं डायरेक्टली शूट अँड फायर केलं जातं. काय भाई विषय हार्ड असेल इथला. आक्रमण धूफ 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 जबरदस्त. कडक आहे बरं का, पण पैसा उचलाय बरं का. बाकी एक गोष्ट अशी आहे की किल्ल्यावरती येऊन ना मी तुम्हाला ब्लॉग दाखवू शकतो. बाकी अजून पण लोक असतील ज्यांनी किल्ला कव्हर केला असेल, या गोष्टी बघितल्या असतील, पण ब्लॉगमध्ये बघणं आणि इथं ॲक्च्युलीमध्ये येऊन गोष्टी फील करणं लई मोठी गोष्ट आहे. आता जे मला ज्या प्रकारचं वातावरण फील होतं आहे ना, किंवा ज्या प्रकारच्या वेव्ज आता माझ्या चाललेत की या किल्ल्याला बघल ती गोष्ट माझ्यासाठी नवीन वाटते. आणि ह्या गोष्टी बघताना ना ॲक्च्युलीमध्ये फील येतो. आणि तर कॅमेऱ्यावरती गोष्टी कव्हर होतात नाही असं नाही, पण प्रत्येकाने इथून एकदा ह्या गोष्टी बघितल्या पाहिजेत. तर त्याची बघण्याची मजा असते आणि ते बघण्याचा जो एक म्हणतो ना आपण एक मजा असते ना भाई, ते तुम्हाला तिथं प्रॉपरच भेटली जाते.